नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज मी कैरीची चटणी बनवणार आहे। गावरान कैरीची चटपटीत चमचमीत अशी चटणी बनवणार आहे। त्यासाठी ह्या कैऱ्या घेतल्या आहे बघा अशा प्रकारच्या, आणि त्या आपण याचं जे साल आहे ते काढून घेणार आहोत। आधी कैऱ्या धुवून घेतल्या आहे, त्यानंतर याचं जे साल आहे ते आपण काढून घेऊ। शक्यतोवर गावरानी कैरी घ्या, म्हणजे याची चटणी खूप छान लागते चवीला। नाहीच मिळाली तर मग तुम्ही दुसरी कैरी देखील घेऊ शकता, पण गावरान कैरीची चव थोडी वेगळी असते, मस्त लागते खाण्यासाठी। तर ह्या काढून घेते मी। आपण हे साल काढून घेतल्याच्या नंतर याच्या बारीक बारीक फोडी करायच्या आहे, आणि ह्यामधली जी बी आहे ती काढून घ्यायची बघा। ही अशी, तर ही अशी बी काढून टाकायची या कैरीमधली। तुकडे करू शकता किंवा मग अशा लांब फोडी देखील करू शकता। तर हे अशा बारीक बारीक काप करून घेतले आहे कैरीचे। आपण ही चटणी या खलबत्त्यामध्ये कुटणार आहोत। सर्वात आधी ह्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। मी इथे 3 ते 4 लाल मिरच्या घेतल्या आहे 2 कैरीसाठी। यामध्ये थोडंसं मीठ टाकू, म्हणजे कसं मिरची छान अशी वाटल्या जाईल। लसूण पाकळ्या सुद्धा टाकून घेते। आधी लसूण पाकळ्या आणि मिरची बारीक ठेचून घेते। बघा, मिरची आणि लसूण वाटल्याच्या नंतर यामध्येच बारीक असा कोथिंबीर टाकून घ्यायचा, तो सुद्धा थोडासा वाटून घ्यायचा आहे। कोथिंबीर ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल। आता हे आपण वाटून घेतलं आहे, यामध्ये ह्या कैरीच्या फोडी ज्या आहेत त्या टाकून घेऊ। तुम्ही ही चटणी मिक्सरमध्ये देखील करू शकता, पण मिक्सरची आणि खलबत्त्याची चव खूप वेगळी लागेल, म्हणजे ही चव खूप छान लागते बघा खलबत्त्यामध्ये वाटलेली। आता यामध्ये थोडंसं मीठ आणखीन टाकून घेणार आहोत आपण। मिरची वाटता वेळेस थोडंसं टाकलं होतं। तर अशी खलबत्त्यामध्ये चटणी करून बघा, म्हणजे खूप भन्नाट चव लागते या चटणीची। मिक्सरमध्ये पटकन बारीक होईल, पण चवीत मात्र फरक पडेल। आता हे कैरी सुद्धा ठेचून घ्यायची आहे। चटणी तयार झाली आहे वाटून, आणि खूप अशी बारीक पेस्ट केल्यासारखी नाही करायची ही चटणी, म्हणजे जाडसर अशी भरड भरड वाटून घ्यायची आहे। खूप छान लागते जेवणासोबत। जेवणाची आणि ताटाची चव वाढवणारी, तोंडाची चव वाढवणारी आहे। नक्की करून बघा, झटपट होते आणि खूप कमी साहित्य लागते। फार असं काही साहित्य लागत नाही। आता कैरीचं सीजन आहे, तर ही चटणी तुम्ही नक्कीच करून बघा। कशी झाली मला कमेंट करायला विसरू नका। आणि हो, तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। तर मस्त अशी ही आंबट तिखट चमचमीत कैरीची चटणी तयार झाली आहे। आजच करून बघा, सर्वांना आवडेल अशी आहे। आता मी 2च कैरीची केलेली आहे सध्या। आता ही संपली की लगेच पुन्हा परत करणार बघा मी। तर आपली ही छान गावरान कैरीची चटणी तयार झाली आहे।